भाकरी टम्म फुगत नाही तर अजिबात सुगरणीनं टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे ना तुम्हाला ट्रिकसह सांगायला. तुम्ही कशाला टेन्शन घेता? तर हे बघा, बऱ्याच बायकांचं काय म्हणणं असतं की माझी भाकरी फुगत नाही, माझी भाकरी व्यवस्थित येत नाही किंवा वळत नाही किंवा मध्येच तुटते असं असतं ना. तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला एक ट्रिकसह नक्की भाकरी कशी करायची मी तुम्हाला सांगणार आहे. 4-5 भाकरीचं पीठ घ्यायचं आहे. मी तर एकदमच 4-5 भाकरीचं पीठ घेऊन मळून ती भाकरी थापते आणि त्याच्यामध्ये काहीच लॉस होत नाही किंवा काहीच फरक नाही पडत. आपण म्हणजे पटापटा भाकरी पण होऊन निघतात आपल्या. हे बघा, मी ह्या साईडला मी काय केलेलं आहे, 4-5 भाकरीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ना गरम मीडियममध्ये पाणी घेतलेलं आहे, गरम करून घेतलेलं आहे. गरमच पाणी घ्यायचं, गार पाणी भाकरीला वापरायचं नाही. आणि मग त्याच्यानंतरच्याला आपण त्याच्यामध्ये काय करायचं, गरम जे पाणी केलेलं आहे ते भाकरीमध्ये पिठामध्ये टाकायचं. चमच्याने वगैरे हलवून भाजणार नाही, आपल्या हाताने हात घालून मळायचं नाही आहे. चमच्याने वगैरे हलवून हे करायचं. नंतरच्याला हाताचा वापर करायचा आहे. मस्तपैकी मळून घ्यायचा तो गोळा, म्हणजे लगेचच थांबायचं नाही भाजतंय म्हणून. लगेच मळून घ्यायचा गरम गरम गोळा. आणि मळून घेतला की त्याच्यानंतर त्याच्या भाकरीचा गोळा घ्यायचा आणि तो थापून घ्यायचा मस्तपैकी. आणि तुम्ही बघू शकता कसली मस्तपैकी टम्म फुगलेली भाकरी आहे, पातळ केलेल्या आहेत. आणि अशा पातळ जर का भाकरी केल्या ना तर तुम्हाला नक्की सुगरणीचा अवॉर्ड असा घरामध्ये मिळून जाईल लगेचच. आणि चला बरं, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि आपल्याकडे रेडी आहे चिकन मटनसोबत खाण्यासाठी भाकरी रेडी. तुम्ही कशासोबतही खाऊ शकता.